घर हो टँकर कोठी गेली सरपंच कोणाकडे गेला त्याला भूतभरही नाही केलं त्याला कशी रातभर दारू पेलो भाऊ काल त्याच्या ते डोका हो कसं त्याला तेल उतारी लागल माझ्या बाबा हो लागल साला कोणाकडे ठेवलो का माझ्या टुल्लू साला याला फोन लावू का माझ्या टुल्लूले साला ह्या टुल्लू जवळ फोन पाहिजे होता म्हणजे टुल्लूला फोन लावलो असतो कोठी आहेस बे 31 ठेवलो ना का 31 ठेवलास ना का म्हणलं असतं साला कोठी ठेवलं जीव लागते माझ्या बाबा ठीक आहे साला एवढीशीच साला कोण्या फोन केला लागत रे रात्री मस्त पेलो होतो एक काम करतो गिलासात उलटी करतो न तेच डबल पेतो जमल का नाही माझी पोरगी आहे घरामध्ये हे पेऊन टाकतो कोची का भे काहीच नाही लागली माझी पोरगी आहे 50 रुपये मागून पाहतो बाई माझ्या लाडाचे बाय माझ्या पोरीच्या हातात राहते का कधी लहान आवाज मला का नाही कोशिश करते बाय गंगे कोटी पटली आहे चुली जवळ आहे पटला आहे बाय एका मास असं काम आहे या मास त्याशिवाय काम नाही होऊ शकत माझ्या मी काराशीन भाऊ पण पोरगी भुरी पैदा केलं बाय मी का म्हणतो माझ्या कासात खालीवर जीव लागते व 50 रुपये देशील म्हणलं काऊन करतेस मग माझी लाडाची तुझ्याकडे पाहू शकतो तुझी माय गेली तेव्हा पण तू तुझा सांभाळ करतो पण तुझी या बाप्पाची जीव नाही ते का ते मग तुझी 50 पैसे देऊ म्हणजे त्या दिवशी राबलो 500 रुपये तुझ्या हातात ठेवलो 500 रुपये दिलास ना पण सकाळ डुकर आणि काय काय पोरगी हो सगळ्या बापाने दाबू खातेच म्हणते लहान ती होती एवढी पिरीक माझ्या हातावर हागत होती तेव्हापासून मी साफसूफ करून तुला वाढवलं दूध पाजत होतो माझ्या नाही पण गाईचं पाजत होतो त्याची तरी कदर का फुकटा तर तू देतो का फुकट देत होता का तो डेलीवाला राबत होतो मग जाऊ दे तुझी माय होती ते फुलवंती भाऊ माझी हिची माय होती फुलवंती कशी असो का कधी कुठून आलो ते फुलवा दे का मग 50 रुपये तर खसणं मोठे खाट 50 रुपये काढून पण हे माझ्या पोरीला माझी कदर नाही तुला सांगतो मी कसा याची एवढा असेल ना अरे पळत असेल ना पण कसाही आलो घरी तर पहिले मला धुत होती चांगला पाण्यानं धुत होती मग मोठ्याची आरती आणत होती
पोटऱ्याची आरती होत आलत होती ना मला चांगलं ओळख होती. का? एवढी लाडाची होती तू गेलास का नाही तिच्या जवळ येते काय करायला सगळा त्रास द्यायला आई म्हणत होतो, जाणं लवकर तुझा विचार करत होतो माझे काके, तुझा विचार करत होतो एवढा नाही तुझी बाय होती का नाही हं? कशी असतो पण जेवल्याशिवाय माझे झोपून होती की कोणी बाहेर आलो तर माझ्या पहिले कॅलर धरी का माणूस पेला आहे बोलला नाही पाहिजे म्हणून मला त्याची टाटावर येऊन आढळले. बाई तुला सांगतो आले मोठा झाले का नाही त्या दिवशी मोठा झाले पण माझ्या नवऱ्याच्या दाताने हिलकली नाही पाहिजे म्हणून एका ठोसा नव्हती ते लटकलं नाही पाहिजे म्हणून ते गेल्यावर तू आहे जेव्हा तेव्हा 1 पाव 2 किलो मटण आणतो तर तू काय करते धरतेच नाही एवढा मोठा हड्डीच्या पीठ मध्ये टाकत माल बाप लवकर मेला पाहिजे म्हणून म्हणजे का एवढा नको मारणार का जाऊ दे नाही देते तू बाई बापू माझा दिमाग खराब करू नको सांगू का तुला नको देऊ आता मी जातो त्या पाटलाच्या कामावर 600-700 रुपये कमवून आणतो मी साल्याला 1 पाव मटण सोडून 2-4 किलो मटण आणतो. माझी पोरगी हो बापू कार्य असतील काकारा असेल मी पण भुरी पोरगी पैदा केला. माझी पोरगी हो माझ्या पोरीचा आत्मा दुखते भाऊ मोठ्या दिमागानं पैदा केलो भाऊ जातो माझ्या जमला जुगार कोची भागतील कोची का साला माय बापाला कोटी कोटी झाड रोवून ठेवलं गे त्याचे फळ माझ्या घर येऊन पडताना सारा जो तो येते मला मामाची म्हणते मला मामाची म्हणते मामा अगं मी तुझा भाषा विचार कर कोणत्या तरी नाट्यात लागत अशी विचार कर माझ्या भाषा देखा देखा लगता है भाषा पाहिलं हरकी वाटते नाही पाहिलं लागतं हा आय एम टोटू Who are you? तुझं नाव काय बाय तोताराम तुझा घाट आहे बे ती काम कामच काम आहे तुझ्याकडे बाबा कामच काम आहे बाय तू एक काम कर बाबा तुला आठवते का मी तुझ्या भाषा म्हणून आठवला कारण आता सांगू तुला अजून आता सांगतो ते कोणत्या तेच सांगतो पाहिजे तुला आता तुझ्या जावयाच्या बायकोचा आतोचा मुलगा हो मी शेवटच्या दिवसात मला आतोच्या बहिणीच्या मावशीच्या काच्या नावाने चिल्लर खाली पडतील भाषा काही पण असेल तो सांग माझ्या बाबा माझ्या बाबा तुम्हाला वचन केलं होतं तो पूर्ण केल्याशिवाय मी तुझा काय धोतर सोडणार नाही वचन म्हणजे तुम्ही बायको बद्दल कधी काय वचन भाषा काय मामा तू त्या दिवशी बोलला होतास तर भाषा फक्त पोरगी तुलाच दे अरे मला होता तरी बोलला होता म्हणलो असेल माझ्या बाबा म्हणलो नाही म्हणलो अबे हा खूप केला मामा
फुकट्या मामा बाबू फुकटची भेटली ढोसाला का 2-2, 3-3 किलो ढुसते माझ्याकडून. मला सांग त्या दिवशी त्या भट्टीजवळ भेटलास आणि का म्हणलास का म्हणे भाषा पोरगी देईन तर तुला माझा फक्त तू एकूण एक जाऊ मी ते एका पायावर तयार आहे तुला द्यायला पण आता तू 2 तर पायावर तयार आहेस तू पोरगी लवकर त्याची पेल्या गोष्टी असतील भाषा. काय? आणि माझी पोरगी तर ना बालिका आहे. आता तुझी पोरगी पालिका नाही महानगरपालिका आहे. लग्न तयार झाली म्हणजे लग्नाची झाली माझी पोरगी लग्नाची झाली का हा विचार कर मामा पक्का आता या तोत्यावर मारशील का तुझा पोरतो शिक्का भाषा तू लगन म्हणला भाषा पण लगन म्हणल्यावर माझा का आम्ही होत्या भाषा कसं होते का तुझा धुसधुशीत होते भाषा. का म्हणतेस तू पहिल्या भाषा माझ्यासाठी जमवून दे ना काय. आता एक काम कर पहिल्यांदा माझा जमवून दे मग मी तुझा जमवून देतो भाषा पण नाही. एक काम कर तुझ्या पोरीचं असलं तर माझा लग्न लावून दे माझा लग्न लागला का मग माझी सासू तुला याची सासू साला म्हणजे माझ्या पोरीची माय दुसरी नाही का दुसरी कोणची बे एकच बायको केला होतो मी आता दुसरी पाहून देतो मी तुला पाहून दे भाषा पाहून दे पाहून देतो मान तुला आठवते का ती चनीवाली बाय कोणची बे ते भट्ट्याची होती ती दाताळी आता पागल ती दाताळी नाही तिच्या जवळ बसते पाय अशी पाय पकडून हो बसत भाषा मी नाही पाहिलं हा मी नाही तुला पाहिलं नाही आता ते तुला पाहते हो तुला लक्षच नाही त्याला एवढा आहे समाज हो पाहत असेल मामा सट्टा माला आहे एक नंबर माला आहे एका दुरी लावून का सट्ट्यावर का तो सट्टा नाही का ते सट्टा आहे सट्टा मला हे कोचिंग कशी आहे भाषा सांगतो काय मामा काय तिचे लंबे कान काय तिचे टपोरे डोळे एवढे मोठे आहेत काय तिचा सरळ नाव नाकाची एवढा मोठा आहे काय तिचा शेपू केसाचा बोंदा मामा जेव्हा ते 4 पायाला चालते ना 4 पायाला समज का हा समज तेव्हा ते चालते ना तर साऱ्या गावातले कुत्रे तिच्या मागे कुत्रे म्हणजे चला का माणसे कमी बोलली कमी ती सगळी आता संरक्षण हो माझ्या बॉय एवढी देखली आहे का बे गावातले सगळे लोक विचार करते आता इले का घेऊन देऊ ना का पे आलं देऊ हा विचार करतात किती लागते ते सांग भाषा तिला का लागते का खाते ते सांग नाश्ता घेऊन देतो भाषा आता जास्त काही खात नाही बाबा एक बिस्किटचा पोळा आणि ढोमल्यावर आंबील आणि भात त्याला हा माणूस होता जनावर हो रे त्याला हे बाई होत नेमकी हो कोणतं आता तारी कुत्री आपल्याकडे आयडिया आहे मामा माझ्या बाप भाषाजी मामाचे बाळी फुकली मामाची भाषा भाषा नाही आता डायरेक्ट जवाई मला गाना बसा जवाई बसतो मामा बसा जवाई
माझं काम नाहीये. माझी बाय पाहुणा पाहून बसते. हो का? हो, बरं. आरामात बसा. तुम्ही माझे जवाई. तुम्ही माझे जवाई माझे रोज देत जाईल तिला जवाई. जवाई माझी सासरा तुमच्या. मी आता बाहेर देतो. जवाई माझी बाईला कुठे गेल्या? द्या. जवाई बसा. बसतो जवाई गंगो जवाई आले. आपल्या चुलीवर मान. हो म्हणजे मी बांधतो ना. हो मान म्हणत नाही त्या चुलीवर. अरे जवाई चुलीवर चहा मान. माना जाणार माना दाना पा. जवाई आले चहा मान. जवाई जा मामा जा. जमला आपला का. मामाला गटवला. आता मामाच्या पोरीला पटवायचा. चला आता आपण गंगूला आवाज मारायचा. गंगो अगं हे गंगो. घूंघट में चलता फिर भी फैला चारों ओर उजाला, होश न खुद कहीं जोश में देखने वाला, होश न खुद कहीं जोश में देखने वाला. बाबा चला आतापर्यंत व्होल्टेज होता ना. आता एवढ्या लवकर फेस उडला का? ठीक है. अरे हमें तो अपने ने लूटा, गैरों में कहा दम था. अरे हमें तो अपने ने लूटा, गैरों में कहा दम था. जहां मेरी किसी थी डूबी वहां टोंगा टोंगा पानी. माझ्या शरीरात बोलायचं नाही. काय झालं तुझं? काय झालं पिल्लू? मला सांग, तू नेहमी माझ्या बापाला दाखवून देतोस ना? आणि मला भेटायला तुला टाइमच भेटत नाही. अगं पिलू तुझ्यासाठीच तर सगळं काही करतो. काय पिल्लू? मला सांगू दे. अगं पिलू तुझ्यासाठीच करतो म्हणून तुझ्या बापाला रोज टिल्लू पाहतो. पण तुझ्या बापाला बनवून पाहतो उल्लू. पण तुझा बाप मोठा चालू. कारण तिथलं हो म्हणते कौशल्य का पट्टा का म्हणते. मी काय म्हणते, बाबा घरात नाही. बाबा घरात नाही तो बाहेर गेले. बाहेर गेले. आतमध्ये जाऊ. आतमध्ये जाऊन आणि पुढच्या करून टाकू. आतमध्ये हे पैशाळे. हा, तुझा अर्थ तरी समजते का? समजते ना. ते नाही का लग्न अगोदर करतात हंडी फोड. लग्न आधी ना लग्न नंतर लग्न अगोदर करतात हंडी फोड. हांडी फूट. अबे हांडी म्हणून नाही म्हणत त्याला. हनुमान जयंती म्हणतात. हनुमान जयंती नाही. हनुमान म्हणतात. ते नाही बाबा. लग्नाच्या अगोदर नाही, लग्न झाल्यावर ते करता येते. नाहीतर काय होते माहिती आहे का? बिचाराच्या नवऱ्याच्या डोक्यावर ते हांडी फुटण्याची जास्त शक्यता असते. फुटू दे ना. फुटली ना फुटू. मला सांग, लग्न अगोदर पोरं झालं काय, लग्नानंतर झालं काय? लग्न आपल्या दोघांना करायचं आहे ना. हो, ते पण- म्हणून म्हणते बाबा गेले. काय बाबा पहिले खाता खोलाच्या पहिले विड्रॉल करून टाकून. आजकाल दुनियेत तेच चालतं. मस्त पोरं परी प्रेम करते, डायरेक्ट बच्चा तयार. नाही मला तसं नाही करायचं आहे. बाबा सांगतेस रे. अरे बाबा पुई होते. काय सुई होते? हो, लग्न आधी केल्यावर नाही हो, बापू होते. बापू होते. मोठ्या सुई होते. त्या सुया तुलाच द्यावं लागते. असं हो. दादा तुझा नेट जागर लागले पाहिजे लागते. म्हणून जेवढी तवा म्हणजे कारण तू आज सजून धजून ऐकलं. एवढं सजून धजून कशासाठी? कशासाठी? अरे या गावात महिला मंडळ आहे ना, त्यांना डान्सचा कार्यक्रम ठेवला. तिथे घेतलाय मी भाग. तिथे मी लावणी सादर करणार आहे. म्हणून एवढे तयार झाले. आणि तू कोणी ना म्हणला ना, म्हणून म्हटलं तुझ्यासाठी. मी ते आपलं नाटकात येतो. तुला नाचता तरी येतो का? कधी केव्हा नाचलीस माझ्यासोबत सांग बरं. काय नाच? पहिल्यांदा तू मला नाचून दाखव.
तुला म्हणते मी नक्की नक्की म्हणजे मी नाचणार